बच्चू कडूंनी कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यावर दादागिरी केलेली आहे। ई रिक्षा कंत्राटदार कर्मचाऱ्याच्या कानशिलात त्यांनी लगावली आहे। ई रिक्षामध्ये बिघाड झाल्याने बच्चू कडू संतापले। बच्चू कडूंनी कर्मचाऱ्यांच्या कानशिलात लगावली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये बच्चू कडू असताना हा सगळा प्रकार घडलेला आहे। तर कंपनीच्या कर्मचाऱ्याला त्यांनी मारहाण केली आहे। गरिबांना दिलेल्या ई रिक्षा पहिल्या दिवशी बंद पडल्याने बच्चू कडू संतप्त झाले। तर ही दृश्य आपण बघू शकतो। या ठिकाणी बच्चू कडू संतापले होते आणि त्यानंतर त्यांनी चक्क या कर्मचाऱ्याच्या कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावल्याचं पाहायला मिळते। आणि त्यानंतर हा जो सगळा प्रकार आहे तो कॅमेऱ्यामध्ये सुद्धा कैद झालेला आहे। हे बच्चू कडूंनी या ठिकाणी मारहाण केल्याचं पाहायला मिळते। त्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। सध्या बच्चू कडू हे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत, मात्र यावेळेला एका ठिकाणी त्यांचा पारा चढल्याचं पाहायला मिळालं। ई रिक्षा सध्या दिल्या जातात गोरगरिबांना, मात्र जेव्हा त्याच्यामध्ये बिघाड दिसून आला त्यानंतर बच्चू कडूंचा संताप अनावर झाला आणि त्यांनी तिथे उभ्या असलेल्या एका कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे तो कर्मचारी हक्काबक्का झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। तो थोडासा मागे सरकल्याचंही दिसतंय। तर या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सचिन बडे हे थेट आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सचिन, काय सांगाल? बच्चू कडूंचा संताप अनावर झाल्याचं दिसतंय, नेमकं काय घडलं होतं या ठिकाणी? प्रहारचे सर्व बच्चू कडू छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत, कारण उद्या ते मोर्चा काढतायत। पोलिसांनी परवानगी दिलेली नाहीये, मात्र तरी सुद्धा बच्चू कडू मोर्चा काढण्यावर आग्रही असताना शासकीय विश्रामगृहामध्ये झालेल्या बैठकीनंतर या ठिकाणी बच्चू कडू आणि अधिकारी जे आहेत त्यांची भेट झाली। मात्र गरिबांना किंवा दिव्यांगांना ज्या काही ई रिक्षा दिलेल्या आहेत त्या पहिल्या दिवशी बंद पडल्याने ही तक्रार बच्चू कडूंपर्यंत या लाभार्थ्यांनी केलेली होती। मात्र ही रिक्षा पहिल्या दिवशीच बंद पडते कशी काय असा सवाल विचारत बच्चू कडू यांनी या कर्मचाऱ्याच्या कानशिलामध्ये लगावलेली आहे। हा कर्मचारी या कंपनीचा प्रतिनिधी आहे, मात्र जर तुम्ही एवढे पैसे घेता शासनाकडून, मात्र तुम्ही जर सेवा देत नसाल तर मग हा संताप जो आहे तो बाहेर येणारच, अशी भूमिका जी आहे ती बच्चू कडूंची या भूमिकेतून पाहायला मिळाली। आणि त्यानंतर बच्चू कडू यांनी कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली आणि प्रामुख्याने जर पाहिलं तर ई रिक्षा पहिल्या दिवशी खराब झाल्या कारणानं हा या बच्चू कडूंचा संताप जो आहे तो ज्यांना सायकल दिलेली होती, ज्यांना ही ई रिक्षा दिलेली होती त्यांच्या प्रतिनिधित्वाचं काम आहे ना, हा संताप पाहायला मिळालेला होता। निश्चितच सचिन, या ठिकाणी संताप पाहायला मिळालेला आहे बच्चू कडूंचा, मात्र आता याच्यावर काही प्रतिक्रिया या कर्मचाऱ्यांकडून येते का तेही बघावं लागणार आहे। तर धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।